बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम, पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपला विषय सुरू करायच्या आधी मी खरोखरच तुम्हा सर्व स्त्री पुरुषांना साष्टांग नमस्कार घालतो. तुम्हाला वाटेल ही आपली काहीतरी एक बोलण्याची पद्धत आहे, असं नाही. परमार्थामध्ये जर शिकायचं असेल तर माझ्या अज्ञानाची जाणीव, खरी खरी जाणीव होणं हे शिकायचं आहे. आणि त्या दृष्टीने मी असं म्हणतोय, आपल्याला काही माहिती नाही असं मी सांगू शकतच नाही. समर्थासारख्यांनी दासबोधाला आरंभ करताना म्हटलंय की अहो, संतांचं वर्णन करताना तुमच्या नजरेखालून गेलेलं नाही असं ज्ञानच नाही, त्यांना मी काय सांगायचं. तसं आपल्याला कळत नाही म्हणून मी सांगतो अशी माझी भूमिकाच नाही. पण जे कळतंय त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा एवढं सांगण्याकरता मी बसलेलो आहे. बरं, ही एक गोष्ट. दुसरं असं की आता आपण हे शिबिर भरवलंय ना, मला एक समर्थांची ओवी आठवते दासबोधामध्ये. हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होय. ओवीचा अर्थ असा आहे की अहो, संसार हा एक बाजार आहे. त्याचं कारण असं बरं का, अलीकडे कसं आहे, मोठ्या मोठ्या शहरातून 12 महिने 18 काळ बाजार असतो. खेडेगावामध्ये तसं नाही. त्यावेळेला कसं 8 दिवसाला 15 दिवसाला एकदा बाजार व्हायचा. आणि बाजारात तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती जर तुम्ही घेतली नाहीत तर 8 दिवस पुढे गेलं. तसं आपण इकडे जन्माला आलो, हा बाजार आहे, हा संसार आहे, थोड्या दिवसाचा आहे. त्यात जर तुम्ही खरा तुम्हाला पाहिजे तो फायदा करून घेतला नाहीत तर नाहीच, काही सगळं वाया गेलं. पर्याय हो मी त्याचं सार्थकच नाही. इतके कष्ट करून पदरात काही पडणार नाही. तसं मी थोडासा फरक करून म्हणतो, समर्थांची क्षमा मागून, हाट भरला शिबिराचा. हो, हा हाटच आहे ना, फक्त फरक एवढाच आहे, अलीकडच्या हाटामध्ये संघटितपणा नसतो, उच्छृंखलपणा असतो. तो तुमच्या ठिकाणी नाही याची मला खात्री आहे, आणि तो शेवटपर्यंत टिकेल हे खात्री आहे मला. म्हणजे आपलं गमतीनं म्हणायचं, पोलीस लोक आणायची जरूर लागणार नाही काही. तेव्हा हाट भरला शिबिराचा, नफा पहावा देवाचा, तरच या कष्टाचा. इथल्या पंचांचे कष्ट काय, आपले येण्या जाण्याचे याचे कष्ट काय, याचं शेवटी मिळवायचंय काय, त्याचा जर पर्याय म्हणजे सार्थक व्हायचं असेल तर आपल्याला ते पाहिजे. आता बघा, असं आहे, हे ठरलं. शिबिराचा हेतू काय आहे तर मला भगवंत पाहिजे आहे, त्याचं स्वरूप काय, त्याचा मार्ग काय हे मला शोधून काढायचं आहे किंवा मला शिकायचं आहे. यालाच ज्ञानाची एक परंपरा आहे, आत्मज्ञानाची सुद्धा परंपरा आहे. अहो, गेल्या 300 वर्षामध्ये सायन्सची परंपरा निर्माण झालेली आहे. ज्ञान म्हणजे की परंपरा आलीच. ज्ञान गुरुकडून शिष्याकडे संक्रमण जेव्हा होतं त्यावेळेला परंपरा निर्माणच होती त्याची. उपनिषदामध्ये काही ठिकाणी त्या अध्यायाच्या शेवटी परंपरेचं वर्णन करून त्यांना वंदन केलेलं आहे. तेव्हा ही परंपरा कसली आहे, ही परंपरा आत्मज्ञानाची आहे, ईश्वराच्या दर्शनाची परंपरा आहे, अध्यात्माची परंपरा आहे, आणि ती आज तागायत चालू आहे. त्या परंपरेचा आरंभ उपनिषद म्हणतं, हा कसा आहे, आप्तकाम, आत्मरती, आत्मक्रीड, अवाप्त काम, पूर्ण काम. म्हणजे ज्याच्या वासना पूर्ण तृप्त झालेल्या आहेत, जो अत्यंत समाधानी आहे, तो हा खरा आहे, तो खरा ज्ञानी,
ते खरं ईश्वर दर्शन, ते खरं ध्येय आहे. त्याच्यापुढे आता उपनिषदांचं काळ तुम्ही किती अलीकडे ओढलात तरी 4-5 हजार वर्षाचा काळ आहे. भगवद्गीताच 3000 वर्षाची आहे, तर त्याच्या आधीचा काळ आहे. बरोबर त्याच्या उलट आज 1984-85 आलेले गेलेले कृष्णमूर्ती यांना देव नाही, धर्म नाही, गुरु नाही, धर्मग्रंथ नाही, जगातली परंपरा मान्य नाही, उपासना मान्य नाही, हाही पुरुष काय म्हणतो. त्यांचं एक पुस्तक आहे फ्रीडम फ्रॉम दी नोन. त्याच्यामध्ये ते म्हणतात, व्हॉट डू यू वॉन्ट? यू वॉन्ट सॅटिस्फॅक्शन. ए सॅटिस्फॅक्शन व्हेअर देर इज नो डिससॅटिस्फॅक्शन. अरे उपनिषदांनी सांगितलं तुम्हाला समाधान पाहिजे, यांनी सांगायचं तुम्हाला समाधान पाहिजे. फरक काय झाला मग? समाधान समाधान 45 वर आहे. आपल्याला जर कुतूहल असेल तर पुस्तक काढून बघा आपण. मग महाराजांच्या याच्यात एक हे आहे, महाराजांनी विचारलं आपण काय केलं जन्मभर? समाधानाचा शोध लावला म्हणाले. आणि त्यांचं एक वाक्य आहे, समाधान ही श्रीमंती आहे, समाधान हे ऐश्वर्य आहे, समाधान हे जीवनाचं ध्येय आहे. आणि ते समाधान कसं मिळवायचं याकरता हे शिबिर आहे. दुसरं त्यांचं एक वाक्य असं आहे की म्हणाले समाधान हे समाधीशिवाय येत नाही. आपली समाधीची कल्पना योगिक समाधीची आहे, नाही, त्यांची चालती बोलती समाधी पाहिजे. नाथानी भागवतात जी म्हणाली आहे, म्हणाले की हे जी योगाची समाधी हे ताटस्थ्य आहे, हे काही खरं नव्हे. मग डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून सगळा व्यवहार नीट होत असून सुद्धा ज्याची समाधी टिकते तो खरा समाधीत आहे. आणि ते समाधान खरं. म्हणजे महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं वाक्य असं आहे की ही जी सहज समाधी आहे, या सहज समाधीमध्ये संबंध 5 कोश, 5ही कोश समाधीत असतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. सांगतो आपल्याला याचा अर्थ. हे सगळे समाधीत असतात. म्हणजे देह सुद्धा समाधीत असतो. म्हणजे ते जे समाधान आहे ते नुसतं काही आनंद त्या बुद्धीच्या पलीकडे असं नव्हे, त्याच्या देहात सुद्धा ते समाधान दिसेल, त्याचा देह सुद्धा तृप्त दिसेल. हे समाधान. तर मला रोज सकाळी आपले 5 दिवस आहेत ना, या 5 दिवसाच्या सकाळच्या याच्यामध्ये आपण ही 5 कोशाची समाधी काय आहे ती पाहू. आणि आता आज आपल्याला देहाच्या समाधीचं सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे, देहाची कुणी किती निंदा करा, या देहाशिवाय आपल्याला परमार्थाचं साधन नाही. काही बोलण्याचा अर्थ नाही. शरीर माध्यम खळू धर्म साधन मी म्हणतो, अगदी गोष्ट खरी आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, पूर्व पक्ष उत्तर पक्ष सारखं केलंय. म्हणाले या शरीरासारखा धोका देणार नाही, या शरीरासारखं गलिच्छ नाही. गलिच्छ म्हणजे एका युरोपियन साधूबाईनी, सेंट टेरेसा म्हणून होऊन गेली, तिने असं म्हटलंय, शेणाचा गोंडता आहे हा, ए सॅक ऑफ डंग. शेणाचं गोंडता आहे शरीर, खरं आहे. पण या शरीरानंच ज्ञानेश्वर महाराज, समर्थ महाराज तरुण गेले. तेव्हा या शरीराचा अत्यंत उपयोग करून घेणं हे पहिलं काम आहे. शरीराचा उपयोग करायचं म्हणजे काय करायचं? तर शरीराची जी स्वाभाविक प्रवृत्ती आहे, त्या स्वाभाविक प्रवृत्तीला योग्य मार्ग आणि वळण देऊन भगवंताकडे वळवलं पाहिजे. हे शरीर कसं आहे, या शरीराला वळण किंवा शिस्त लावल्याशिवाय शरीर काम करीत नाही. थोडीशी शिस्त लावलीच पाहिजे त्याला. आणि ज्याला शिस्त नाही ते लहान मूल तरी किंवा सत्पुरुष तरी, पण त्याची शिस्त ती निराळी असते, पण देहाला ते वळण नाही. इथेच आपण बघा, अमक्या वेळेला उठायला पाहिजे, अमक्या वेळेला स्नान करायला पाहिजे, अमक्या वेळेला खाणं पिणं व्हायला पाहिजे,
ही शिस्त माणसाला लागतेच. किंबहुना जर शिस्त नसेल तर सुसंस्कृत जीवन अशक्य होऊन जाईल. तेव्हा शरीराला शिस्त पाहिजेच. आता या शरीराला शिस्त लावायची म्हणजे काय करायचं? शरीराच्या मूळ 6-7 प्रेरणा आहेत. बायोलॉजिकल नीड्स असं त्याला म्हणतात. त्या कोणत्या? पहिली असेल तर खाणं, भूक, तहान, झोप, शौच आणि लघवी. ह्या तर अगदी मूलभूत आहेत गरजा. पण त्याच्याही बरोबर 2 आणखी आहेत, कामवासना आणि कर्मणूक. एका अमेरिकन विचारवंताने टीव्हीवरती टीका करताना म्हटलं आहे की हे शास्त्राचा हा विजय आहे की आज तुम्ही कुठेही काय घडलं तरी घरी बसून पाहू शकता. ही गोष्ट खरी आहे, पण त्यात धोका असा आहे म्हणाला की ही जी कर्मणूक करून घ्यायची प्रायमरी नीड, मूलभूत गरज आहे, याला इतकं महत्व येईल की माणसाची विचार करण्याची शक्ती सुद्धा कमी होऊन जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्ही त्यापैकीच आहोत. टीव्ही लंच म्हणून नवीन प्रकार निघालाय. म्हणजे जेवण तयार असलं तर स्वयंपाकघरात जाऊन जेवायचं नाही, तिथे जेवण आणा आणि जेवा. समजा तुम्ही जर असं म्हणाला शिबिरात आपण असंच करू, आम्ही जप करतो इथेच खायला द्या, मग खाण्याकडे लक्ष लागेल का शिबिर आपल्या नामाकडे लक्ष लागेल? दोन्हीकडे लक्ष लागणार नाही. कारण काय येते काय नाही, काय पाहिजे काय नाही याच्यातच लक्ष जाईल सर. कसं आहे बघा, यांना शिस्त लावली पाहिजे. पहिल्यांदा खाण्याला मला क्षमा करा, महाराजांच्या घरचा कायदा असा आहे की पोटभर खावं, पण हे अर्ध सत्य आहे. काय झालं, मुसलमानी धर्मामध्ये, इस्लाममध्ये 2 गोष्टी वर्ज्य आहेत. एक शराब, दारू पिणं आणि व्याज घेणं, या वर्ज्य आहे. तेव्हा एकदा बगदाद म्हणून एक मुसलमान ग्रस्त पिऊन बेहोश होऊन चालला होता. तेव्हा एक काझी भेटला, मी धर्मगुरू. अरे हे काय म्हणाला? तर म्हणला कुराणाची आज्ञा पाळतो. हा, कुराणाची आज्ञा पाळतो? झिंगत होता. तो म्हणला कुराणामध्ये एक दफा आहे. दफा म्हणजे एक ओळ आहे, श्लोक आहे. काय? तो म्हणला खूप दारू पी म्हणजे तू नरकात जाशील. तो म्हणला ते अर्धा तेवढे मी पाहतोय म्हणाला सध्या. तसं महाराजांच्या घरचा कायदा पोटभर खा, पण पोटभर नाम घ्या हे मात्र आपण विसरतो पुढचं. तेव्हा पहिली जी गोष्ट आहे खाणं, शरीराला तेवढंच खाणं दिलं पाहिजे, त्या प्रकारचंच दिलं पाहिजे, त्या वेळेलाच दिलं पाहिजे ज्याने भगवंताचं नाम चालेल. बरं, गीता कसं सांगते, युक्ताहार विहारस्य. ज्ञानेश्वर महाराजांनी इतका अप्रतिम त्यावर लिहिलं आहे. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मळीजे. त्याला युक्ती पाहिजे, शिस्त पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. बरं का? तेव्हा खाणं सांभाळलं पाहिजे, विणं सांभाळलं पाहिजे, तहान थर्स गोष्ट खरीच आहे. झोप सांभाळली पाहिजे. महाराजांचा कायदा असा, आपल्याला स्वयं साधक बनायचं आहे ना, साधकाला 4 तासापेक्षा जास्त झोपेची जरूर नसली पाहिजे. कारण आहे त्याचं, झोपेमध्ये संबंध शरीराचं पुनर्नवीन, रिजनरेशन, मेंदूला विश्रांती मिळते. हा जर भगवंताच्या स्मरणातच जागा राहिला तर ती शक्ती खर्च होणारच नाही, मेंदूला श्रम होणारच नाहीत, त्याला बरोबरच कळेल. आणि आपण ध्यानात ठेवा, झोप हे अज्ञानाचं लक्षण आहे. साधू संताला आपल्यासारखी झोप नाही का? मेले तरी जीत असो निजोनिया जागे, तुकाराम महाराजांचं वर्णन आहे. जो जो जे जे मागे ते ते देऊ, पण त्यांना आपल्यासारखी झोप नाही. त्यामुळे साधनात राहिलेल्या माणसाला स्वाभाविकच झोप कमी होईल, आणि ही प्रगतीचं एक चिन्ह आहे. झोप कमी होऊन सुद्धा मेंदूचा थकवा नाही, त्याचा कार्यक्रम बरोबर चालेल.
म्हणून झोप. आता शौच आणि लघवी ते त्याच्या प्रकृतीप्रमाणे राहील ते योग्यच आहे. कामवासना आणि कर्मणूक याला बंधन घालावंच लागेल. ते सुद्धा व्यवहाराचं प्रकृतीचं बंधन आहे. कोणीही मनुष्य मी दोन्ही करू म्हणेल नाही शक्य. कामवासनेचं आपण सगळे योग्य वयात आलेलं आपल्याला कळतंच. कर्मणुकीचं सांगतो आपल्याला. कर्मणुकीला सुद्धा मर्यादा घालावी लागेल. किंबहुना अशी कर्मणूक करावी लागेल की ज्यात भगवंत आहे. आणि माझ्या मते महाराजांच्या चरित्राचं आणि श्रीकृष्णाच्या चरित्राचं एक महाविलक्षण साम्य असं आहे की त्यांनी प्रपंचाच्या कर्मणुकीमध्ये राम घातला. भगवंतासारखे नाचले खेळले, पण भगवंताचं नाव घेत नाचले, नाव घेत खेळले. त्याचं जे सगळी लीला आहे ती सगळी त्यांनी त्या प्रपंचाच्या कर्मणुकीत होती. त्यामुळे त्या कर्मणुकीला दिव्य स्वरूप आलं. भगवंत म्हणतात ना, जन्मकर्माची मी दिव्यम. अहो दिव्य काय, तुम्ही सगळे खोटे नाट्या गोष्टी केल्या, हे केल्या. एकदा काय झालं, सवय कशी असते बघा. ते मालाडला वर घड्याळ आहे, तिकडे बाहेर मी, घड्याळ माझ्या समोर. मला वाटतं जीवनात असंच होतं. परमात्मा जवळ असताना बाहेर शोधायला जातो सुख. असंच आहे. तेव्हा इथं काय झालं, सुदामा होता ना, सुदामा हा अगदी गरीब त्यावेळेचा, श्रीकृष्णाच्या त्या कॉलनी मधला म्हणा गरीब माणूस. आणि हा राजा, अहो तो राजाच. तेव्हा वृंदावनामध्ये त्या गायी चारताना खेळायला गेले. खेळायला गेल्यानंतर खेळता खेळता कुस्ती झाली. त्यामध्ये सुदामाने याला पाडला. पाडल्यावर नाराज झाले श्रीकृष्ण, रागावले. तेव्हा तो काय म्हणतो, अरे खेलन मे को का को गुसैया. गुसैया म्हणजे गोसावी स्वामी. अरे खेळण्यामध्ये मालक आणि नौकर हा संबंध बरोबर आहे का कृष्णा, हे काय आहे. पण कृष्णाचं रुसणं सुद्धा किती गमतीचं आहे बघा, नाही का. हे खेळण्यामध्ये परमात्मा घालणे. जेवताना आपण नामस्मरण करतो, खेळताना उठताना बसताना सगळ्यामध्ये कर्मणूक घालायची, ती अशी घालायची. हे सगळं झालं. थोडक्यात आणखी सांगतो, या देहाला थोडी शिस्त लावायला स्थिर करावं लागतं. मन देहाला चिकटू नये. आपल्याला मन शांत करायचं आहे, समाधान करायचं आहे, भगवंताकडे वळवायचं आहे. त्याला स्थिर करायला देह स्थिर असला तर मदत होते. म्हणून शरीराला आसन जरूर आहे. आसनाचा अभ्यास अगदी जरूर आहे. पुष्कळ लोक भेटतात, काय बाबा कसं काय नामस्मरण चाललंय. अहो छान चाललंय म्हणाले. काही नाही, जाता येतं म्हणलं नामस्मरण करतो. अरे वा. मी एकाला विचारलं, तुमचा मुलगा केवढा आहे. 6 वर्षाचा आहे, दुसरीमध्ये आहे म्हणाले. म्हणलं तो उद्या तुम्हाला म्हणाला, बाबा मी जाता येता अभ्यास करतो, शाळेला जाता येता. तो म्हणलं चालेल का. हे असं कसं म्हणाले, बसून करायला पाहिजे. मग तोच तुमचा गुरु तुम्हाला म्हणाला तर बसून जॉब करायला पाहिजे. काय लोक तरी शंका काढतात बघा. नाही, म्हणून त्याला आसन अतिशय जरूर आहे. ते आता सगळी आसने काही जरूर नाही. कुणी म्हणला मी शीर्षासन करतो, ते काही याला जरूर नाही. आधीच जगाच्याकडे पाहण्याची शीर्षासनाची दृष्टी आहे आपली उलटीच आहे. त्यात आणखी पुन्हा शीर्षासन कशाला. तेव्हा 4-5 आसनं अतिशय उपयोगी आहेत. ही देहाला जरूरच आहे. देहाची समाधी सांगतोय ना मी आपल्याला, पहिल्यांदा अन्नमय कोशाची समाधी सांगतोय. तेव्हा पहिला असेल तर पद्मासन. हा आसनांचा राजा आहे. पण काय आहे, पद्मासनामध्ये आजकालच्या जीवनाचं जर तुम्ही पॅटर्न हा बघितलात तर पद्मासन तितकं जमत नाही. त्रास होतो पाय. आपल्याला खुर्चीवर खाली पाय सोडून बसायची सवय आहे. रेल्वेत काय, इकडे काय, तिकडे काय. अशा माणसांना गुडघे दुखतात, रोग लागते, म्हातारपणी त्रास होतो. म्हणून अर्ध पद्मासन महाराजांचं आहे ना, त्याला अर्ध पद्मासन म्हणतात. हा सगळ्यात उत्तम. मग ज्याला वर पाय कोणचा घ्यायचा ते त्याच्या प्रकृतीप्रमाणे, डावा पायावर घ्या, उजवा पायावर घ्या. पद्मासन हा सगळ्यात उत्तम. आणि कमीत कमी
तासभर तरी त्या आसनावर बसता आलं पाहिजे, कमीत कमी. जास्तीत जास्त 6 तास. बरं, तुम्ही म्हणाल अहो काय 6 तास बसायचं म्हणजे काय? एजीच्या ऑफिसमध्ये एक क्लार्क होते. ते संध्याकाळी आले, ते थकून आले. का म्हणलो आज काय काम होतं? अहो म्हणजे बजेटचं सीझन आहे आणि म्हणजे खुर्चीमध्ये जो 11 वाजता बसलो तो लघवीला नाही, शौचाला नाही, काही नाही, चहा पिणं तिथेच. संध्याकाळी 6 पर्यंत म्हणजे बसलो होतो. ही आसन सिद्धीच आहे, या शंकाच नाही. फक्त पोटा करता आहे, भगवंता करता नाही. काय बघा, म्हणजे माणसामध्ये किती रिझर्व स्ट्रेंथ आहे, शक्ती केवढी आहे माणसामध्ये. करायचं म्हणजे बरोबर करू शकेल. म्हणून कमीत कमी 1 तास, तरी 1 तासापासून सुरुवात करू नये. 15 मिनिटं बसले, अर्धा तास बसले, असं वाढवीत 1 तास तरी पाहिजे. तिसरं आसन असेल तर सहज आसन. आपण जी मांडी घालतो ना, ती मांडी, साधी मांडी घालून बसा. चौथं असेल तर सिद्धासन म्हणून आहे. सिद्धासन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचे 2 फायदे आहेत. एक तर आसन सिद्धी होते आणि दुसरं कामवासनेवरती ताबा येतो त्याचा. टाच, एक टाच, विशेषतः डावी टाच शिवणीमध्ये दाबायची. स्त्रियांनी पुरुषांनी काय शिवणीमध्ये दाबायची आणि दुसरी टाच वर ठेवायची, असं आहे. पण हे ज्याला सोसेल, ज्याला जमेल त्यानेच करा, कारण त्याच्यामध्ये ताण आहे. हे नसेल तर माझ्या मते वीरासन म्हणून जे आहे तेही फार चांगलं आहे. आपण हे जुनी चित्र बघा, त्याच्यामध्ये सरदार लोक वगैरे जे बसतात ना, ते वीरासन घालून बसतात. वीरासन म्हणजे 2 पाय असे दुमडून त्याच्यावरती बसायचं. ते सुद्धा ज्याला झेपेल तेवढं खरं. पण हे अर्धपद्मासन माझ्या मते सगळ्यात उत्तम. प्रापंचिकाला जास्त ताण नाही आणि थोडक्यात साथ नाही. हे झालं आसनाचं. या समाधी कुठे आहेत? आत्ताच सांगितलं. समाधीचा अर्थ खरा असा आहे की ज्या द्रव्याचा देह बनलेला आहे ते द्रव्य संबंध विश्वामध्ये आहे. एक साधन आहे बरं का हे. आता त्यांच्या भाषेत सांगतो आपल्याला. आपला देह पंचमहाभूतांचा आहे. अलीकडच्या शास्त्राप्रमाणे शरीरात काय काय द्रव्य आहेत? पाणी आहे, मग फॉस्फरस आहे, आयर्न आहे, लोह आहे, कॅल्शियम आहे, सोडियम, पोटॅशियम आहे, आयोडीन आहे, फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे. डॉक्टर मारायच बरं का. ही सगळी द्रव्य आहेत. ही द्रव्य सगळी समतोल राहणं म्हणजे समाधी आहे देहाची. देहाचा रोग का होतो? आयुर्वेदाप्रमाणे देहाचं रोग जेव्हा ते हे बिघडतं, तुमचं कफ वात पित्त प्रमाण बिघडतं तेव्हाच होतो ना. तसंच हे आहे. म्हणजे त्याला मेटाबॉलिझम असं म्हणतात. ती संबंध समान राहिलं की काय होईल? देह आहे याची जाणीव नाहीशी होईल, देहाचा विसर पडेल. आणि आसनावर देहाचा विसर पडणं ही खरी समाधी आहे देहाची. ही अवश्यच आहे. मोठी समाधी साधायला तो बसला की शांत स्वस्थच झाला पाहिजे, चळवळ करता कामाचे नाही. याच्या बरोबर उलट बघा, लहान मुलं 5-6 वर्षाची बघा, ते एका आसनावर कधी स्थिर राहणारच नाहीत, शक्यच नाही त्यांना. म्हणजे त्याच्या उलट ही देह शांत स्वस्थ पाहिजे. लोकमान्य एकदा त्यांच्या काहीतरी कामाकरता बसले होते. 36 तास एका खुर्चीत बसून होते. पण ही की नाही असामान्य माणसं, ही तुमच्या आमच्यासारखी. आपल्याला अभ्यासच करावा लागेल. आणखी आपली 5 मिनिटं आहेत. दुसरं काय आहे त्यामध्ये? देहाचं आसन तर मी सांगितलं आपल्याला, हे करावंच लागेल. पण याबरोबर या देहाला पवित्र ठेवलं पाहिजे. काय सांगावं आपल्याला? मला मोठा चमत्कार वाटतो. मागे मी एक उदाहरण सांगितलं असेल ना आपल्याला, पुन्हा सांगतो. पंढरपूरच्या देवळामध्ये एक सीताराम महाराज म्हणून त्यांची समाधी आहे. हे मंगळवेळचे ग्रस्त, अक्कलकोट स्वामीचे शिष्य. काय देहाचा योग असतो बघा. एकदा होळी आली
आणि होळीमध्ये हे स्मशानात असायचे, नेहमी नग्न असायचे स्मशानात. त्याला लोकांनी धरला आणि जबरदस्तीने दारू पाजली. हा पोचलेला ग्रस्त भानावर नाही. म्हणजे काय, आपल्याला जशा 3 अवस्था आहेत, जागेपण, स्वप्न आणि झोप, तशी आणखी एक पलीकडची अवस्था आहे तुरिया. तुरियाचा अर्थ आहे चौथी. ही चौथी अवस्था म्हणजे काय, ती या 3 ओलांडून गेलेली. जितकी आपल्याला झोप सहज आहे, जागेपण सहज आहे, तितकं ज्याला ती अवस्था सहज झाली तो साधू. याला अरविंदांनी सुप्रा माइंड असं म्हणतात, सुप्रा मेंटल. आणि प्रत्येकाला तुम्हा मला देवदर्शन करायचं असेल त्या अवस्थेत जावंच लागेल. त्या अवस्थेत जायला या 3 अवस्था विसराव्या लागतील. त्या देहात असतात म्हणून देह विसरणं ही पहिली पाहिजे. तेव्हा त्यांना ती दारू पाजल्यावर तो पवित्र देह, भगवंताचं ज्ञान ज्यामध्ये प्रगटतं तो देह पवित्रच. पवित्र ती वाणी पुण्यवंत देह आहे ना तुकाराम महाराज, जो वदे अच्युत सर्व काळ, तो ज्ञानी पुरुष. तर ती पाजली तशी ढुंगणा वाटे पडून गेली, लघवी वाटे नाही. इतक्या ते देहाचं पावित्र्याचे आहे. पण हे जाऊ द्या. काय होतं, एक ग्रस्त मला म्हणालेच, मुंबईचे, ते म्हणाले, अहो हे काय तुम्ही जुन्या पुराण्या गोष्टी सांगता. म्हणाले नको, अलीकडचं कृष्णमूर्तींचं सांगतो आपल्याला. त्यांचं शेवटचं चरित्र, म्हणजे शेवटच्या दिवसांचं चरित्र प्रसिद्ध झालंय. त्यांना जेव्हा कॅन्सर झाला होता, पॅनक्रियाज म्हणून आहे त्याच, तेव्हा डॉक्टर काय म्हणाला, किंवा तुम्हाला रक्त द्यावं लागेल. तेव्हा पहिल्यांदा नको म्हणाले, पण म्हणाले नाही त्याशिवाय तुम्ही जगणार नाही. आता तुम्ही म्हणतच तर द्या. पण म्हणाले एका अटीवर, ज्या माणसाने अभक्ष्यभक्षण केलं नाही किंवा जो माणूस कधी दारू प्यायला नाही, अशा माणसाचं रक्त मला द्या. का हो, हे ऐकून बरं वाटतं. मग आपल्या साधून सांगितलं, अरे खाणं पिणं स्वच्छ ठेव, पवित्र ठेव, प्रसाद असेल तोच खा, बाजारचं फारसं खाऊ नकोस. त्यांना काय नावं ठेवतं मग, घरची म्हणून का? बघा, देह अतिशय पवित्र पाहिजे. आपण तिच्या पाया पडतो याचा अर्थ काय, अरे हा पवित्र देह आहे. या देहामध्ये पंचमहाभूत आहेत, पण अतिशय शुद्ध स्वरूपात आहे. किंबहुना खरोखर आपल्याला सांगतो की ज्याला भगवंताची तळमळ आहे, त्याने खरोखर जर सत्पुरुषाच्या पायावर डोकं ठेवलं तर त्याची ती तळमळ शांत झाल्याशिवाय राहणारच नाही. इतकं तेज त्या अंगामध्ये असतं. ते स्पर्श करून आपली कुंडलिनी जागृत करतात. स्पर्श करून, अहो स्पर्श कशाला, नजरेनं करतात. याचा अर्थ असा, तो देह अत्यंत पवित्र असतो. म्हणून देहाची समाधी साधायला आसन तर पाहिजेच, आणि त्याबरोबर देह अत्यंत पवित्र ठेवला पाहिजे. इतर वेळेला देहाचंच मी म्हणतोय, त्याच्या पुढचं उद्या आहे. पण देहाचं पावित्र्य ठेवायला बाहेरचं पावित्र्य आपण ठेवतोच, पण त्यात खाण्यापिण्याचं पावित्र्य ठेवायला पाहिजे. शक्यतो बाहेरचं खाऊ नये. बघा, हे सांगत असताना मी सुद्धा मुंबई शहरात राहतो बरं का. मला कल्पना आहे लोकांना पुष्कळला, काय पुष्कळला कॅन्टीन मध्ये फुकट मिळतं. हो, स्वस्तात मिळतं. बाहेर 15 रुपयाचं ताट तिथे 2 रुपयाला देतात. म्हणून वाटेल ते खावं का, साधकाने बरं का, बाकीच्यांचं गोष्ट सोडून द्या, नाही का. हे राहिलंच पाहिजे. हे कसं आहे, हे शास्त्र आचरणाचं, अनुभवाचं शास्त्र आहे. ते करायलाच लागेल आपल्याला. मग हे जर झालं ना, देह पवित्र झाला, तर त्यामध्ये स्वाभाविकच परमात्मा प्रगट व्हायला सोपं झालं. याला देहाची समज. मग काय होईल हो यानी एकदम की नाही, प्रकृती शांत होईल, प्रकृती सुधरेल. म्हणजे वजन वाढणार नाही, हेमोग्लोबिन वाढणार नाही, परंतु स्वस्थता येईल. शरीरामध्ये एक प्रकारची अशी काही शांती पसरेल की त्याची स्वाभाविक भगभगच कमी होईल. त्याची भूकच स्वाभाविक बनेल, त्याला झोप स्वाभाविक बनेल. इतकंच नव्हे, थोडी झोप पुरेल, थोडं अन्न पुरेल. गुरुदेव रानडे मला एकदा म्हणाले, काय झालं, त्यांच्याबरोबर मी गाडीतून येत होतो, तेव्हा त्यांनी बायकोला विचारलं की लोणी आहे का. म्हणाले
त्या म्हणाले मला वाटलंच तुम्हाला लागेल म्हणून त्याने ते दिलं काढून. तेव्हा मला ते म्हणाले की पुढे अशी एक अवस्था येते, देह शुद्ध होत गेला, ते म्हणाले नामाने शुद्ध होत गेला, अशी एक अवस्था येते की नुसत्या वास घेऊन तृप्ती येते. काय मला सांगा. आणि आपण नुसत्या पुण्याहून इथे येईपर्यंत बघा बघ हे खा ते खा, काय करतो नाही. देहाची संवेदनशीलता टिकू देत नाही आपण. नाही इथे आल्यावर अण्णांना म्हणा मला भूक लागली द्या, अरे 2 दिवस पोट भरेल एवढं खायला देते. कसं नाही, आपण चुकतो बघा. हे सगळं करतो आपण, पण का साधत नाही. त्या शरीराची जी संवेदनशीलता आहे, सेन्सिटिव्हिटी, ती आपण घालवून बसतो. अगदी देवाला नैवेद्य दाखवलेलं प्रसाद म्हणून अन्न खाल्लं तरच ते शुद्ध होतं ना. अरे पुन्हा तसंच झालं. महाराजांच्याकडे एक कर्नाटकी गृहस्थ आले. चला चला म्हणले जेवायची वेळ झालीये, चला. तो म्हणला महाराज स्नान करा चला. म्हणला महाराज क्षमा करा, आपल्या काही नशिबी अन्न खायचं नाही म्हणाले. बरं का. तर म्हणले मला आज 10-15 वर्ष पोट दुखी आहे. तर महाराज काय म्हणाले, अहो रामाचा प्रसाद बाधेल ही शंका तरी कशी घेता. आणि त्याला स्नान करून आणला, जेवायला घातला, आणि त्या दिवसापासून तिची पोट दुखी गेली. हे पवित्र अन्नाचं महत्व आहे. बरं पवित्र अन्न तर आपण, मला कल्पना आहे बरं का, तुम्ही आता प्रवासाला गेलात, बाहेर कुठे ड्युटी चमत्कारिक असली तर नाईलाज म्हणून करावं, पण ही जाणीव ठेवून करावं की एक दिवस असं येऊ दे भगवंता की तुझ्या प्रसादाशिवाय अन्न माझ्या पोटात जाऊ देऊ नको. असं करायला काय हरकत आहे. परिस्थितीप्रमाणे बदलावं लागेल, पण एवढं करायला हरकत नाही. तेव्हा आजची समाधी ही देहाची समाधी आहे, आणि ती समाधी म्हणजे भगवंताच्या करता मी बसलेलो आहे, मी त्याचं स्मरण करतो आहे. तेव्हा त्या स्मरणामध्ये 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट देह माझा विसरू दे. ही देह विसरण्याची जी कला आहे ही देहाची समाधी. आता प्राणाची समाधी आहे ती उद्या सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम.